एक मोठी बातमी आहे। शीतल तेजवानी यांचं आणखी एक धक्कादायक प्रकरण आता समोर आलेलं आहे। शीतल तेजवानीनं कर्ज प्रकरणात देखील फसवणूक केल्याचं समोर आलेलं आहे। शीतल आणि पती सागर सूर्यवंशीनं बनावट कागदपत्रांच्या आधारे 10 कर्ज उचललेली आहे। शीतल तेजवानीवर आता पुणे जमीन व्यवहार प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालाय। मात्र आता या संदर्भातच आपण पाहतोय आणखी एक मोठा घोटाळा समोर येतोय। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, बघूयात सविस्तर। पार्थ पवार ज्या जमीन घोटाळ्याच्या संदर्भात अडचणीत आलेल्या आहेत त्यामध्ये गुन्हा दाखल झालेल्या शीतल केसवानीचं आणखी एक प्रकरण जे आहे ते आता समोर आलेलं आहे। पिंपरी चिंचवड शहरातील सेवा विकास बँकेमधील हे प्रकरण जे आहे ते आता समोर येताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। शीतल तेजवानी आणि तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी जे आहे ते आता इतर व्यक्तींच्या नावे बनावट कागदपत्रांच्या आधारे याच बँकेच्या आणि पिंपरी चिंचवडमधील अनेक या सेवा विकास बँकेच्या अनेक शाखांमधून 10 कर्ज जी आहे ती घेतली। त्याची रक्कम जी आहे ती 41 कोटीहून अधिकची होती। मात्र यामध्ये एक धक्कादायक बाब जी आहे ती समोर होती। ज्या कारणासाठी हे कर्ज घेतले गेले ती खरेदी करण्याऐवजी त्यांनी त्या कर्जाचे पैसे जे आहेत ते इतर ठिकाणी गुंतवलेले जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। यामध्ये पाहिलं तर ज्या मुख्य कारणासाठी हे कर्ज घेतलं होतं त्यामध्ये 2 आलिशान कार आणि एक लॉन चा व्यवसाय जो आहे तो करण्यासाठी याच बँकेतून जे आहे ते कर्ज घेतलं होतं। मात्र या कर्जातून एकच कार जी आहे ती त्यांनी खरेदी केली आणि इतर रक्कम जी आहे ती दुसऱ्या व्यवसायात रक्कम जी आहे ती गुंतवल्याचं समोर आलेलं आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।